जुन्या नांदेड भागामध्ये प्रभाग क्रमांक 15, 13 आणि 14 या तिन्ही प्रभागामध्ये गेल्या वेळेस काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते। तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या तिन्ही प्रभागामध्ये एक रुपयाचंही लक्ष दिलं नाही, कोणत्या नागरिकांची कामं केले नाहीत। जनतेला एवढे बुरे हाल झाले की नाल्यांचं पाणी अक्षरशः घरात गेलेलं आहे, ड्रेनेजचं पाणी त्यांच्या किचन रूमपर्यंत गेलेलं आहे। अशी अवस्था या प्रभागांची करून ठेवलेली आहे। अशा भ्रष्टाचारी काँग्रेसचे जे लीडर आहेत तेच लीडर आता परत भाजपमध्ये गेलेले आहेत आणि ते भाजप या ठिकाणी भाजप उमेदवार उभे टाकलेले आहेत। त्यांनाही निवडून दिल्यावर तेच होणार आहे। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला विनंती करतो जुन्या नांदेड भागाच्या की आपण शिवसेनेच्या खंबीरपणे पाठीशी राहावं। शिवसेनेचं धोरण आहे आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवून दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही जेव्हाही जनतेला काम पडते त्यावेळेस शिवसेना खंबीरपणे उभं राहते आणि शिवसेना तुमच्या ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील आणि तुमच्या भागाचा आणि तुमचा स्वतःचा पण आम्ही विकास करू अशी या ठिकाणी विनंती करतो। वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या अनुषंगाने जनतेला मागच्या वेळेस खोट्या भूलथापा देऊन जे निवडून आले होते, आज ते पुन्हा ते भूलथापा देण्यासाठी जनतेमध्ये स्वतःचा पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाच्या याच्यातून आपला चेहरा घेऊन आलेत। आणि आज जर तुम्ही प्रभागातली परिस्थिती बघितली तर इतकी दयनीय अवस्था आहे त्यांच्या नागरिकांची, प्रभागातल्या रस्त्यांची, ड्रेनेज लाईनची, तुमच्या पाण्याच्या समस्या, या सगळ्या इतक्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आणि आज त्यांनी फक्त काय केलेलं आहे की अंगावरचे कपडे बदलल्यासारखं आपला पक्ष सोडून देऊन BJPतून ते आता इथे येऊन ते पुन्हा भूलथापा देऊन नागरिकांना फसवत आहेत। तर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रभागातील सगळ्या नागरिकांना एवढी विनंती करतो की आमच्या शिवसेना या पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी।